एक दुसरं गाणं होतं ना, ओटी झाली. युट्यूबला टाकतो गौरी मध्ये गौरवाणी मंगळा गौर चला मंगळा गौरी जाया करूया जागर चला मंगळा गौरी जाया करूया जागर चला मंगळा गौरी जाया करूया आंबा पिकतो रसगळतो कोकण जरा जाची खेळतो आंबा पिकतो रसगळतो कोकण जरा जाची खेळतो जिंपोरी जिंप कपाळाचा जिंप बिंबिला बिंबूळ पोळ्याला नसू सर सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकीतो या या फुलनाला झाला आमच्या वेण्या झाल्याला घडव घडव रे सोनारा माणिक मोड्यांचा डोलारा डोलाराला फिरत्या आम्ही बाई बहिणी लाडक्या आम्ही बाई बहिणी लाडक्या तुम्ही काय तुम्हाला ही सगळी आपली संस्कृती आहे. किती माझ्या काय चालवायला लागल्या गाडी चालवायला लागल्या स्कूटर चालवायला लागल्या लॅपटॉप चालवायला लागल्या तरी ही संस्कृती आपली आपल्याला विसरून चालणार नाही. रोज स्वयंपाक करतो रोज पोळ्या करतो पण कधी कधी ते याची सुद्धा कंटाळ करतात आपल्याला आणि हातावर कसं कंटाळल्यामुळे बायकांसोबत खेळायला ऐकूया रेडी रोज रोज तवा कंटाळला तवा कंटाळला रोज रोज तवा कंटाळला तवा कंटाळला म्हणूनच सकाळी तोही आला खेळायला तोही आला खेळायला आठ पापांचं सूर्याने वाहिलं गौरीला म्हणूनच तोही
इतकं गर्दी इतकी गर्दी पाहण्यासारखी गर्दीच गर्दी 6:30 वाजेपासून सारखे वाजले चरकर. तुला कसं यायचं माहिती आहे का आलं ना आयडियाच येत ना लेफ्ट मागचा त्रिमूर्ती चौक तिथून ते भाजी मार्केट लागतं तिथून आतमध्ये घुसला का डायरेक्ट बडदनगरपासून अरे ते आपल्याला कोणतं माहिती आहे आपण थोडी रोज रोज येतो त्याच्यामुळे माहिती नाही आपल्याला. सांगतो तुला शॉर्ट कसं ट्रॉफिक नसलं बडदनगरवरून शिवाजी चौकवरून हां. म्हणजे बडदनगरला निघते ना गाडी राईटला मारलं का थोडं पुढं आलं का लेफ्ट मारलं एकदम स्ट्रेट लगेच लेखानगरचे ब्रिज खाली निघतो तिथून सीधं इकडं आणि स्ट्रेट आलं का लगेच राईट मारायचं. ते याचा कार्यक्रम झाला ना ते ओटी भरली त्यांची त्याच्यानंतर ते आईचे आणि मामीचे असतील ते दोघांचे ओटी भरून झाले. काही गुणदोष नवऱ्यामध्ये असतात ते मैत्रिणींना सांगतात पण मैत्रिणीने जर कोणी बोललं ना त्यांना आवडते त्याच्या गाण्यावर त्या काय सांगतात.
तुझ्या वेळेस पण करायचं होतं. मी करणार आहे त्याचं बेबी शॉवर. मी काय सोडणार नाही, मी सगळंच करेन. बघितलं कशी एकमेकांची मुलं काढताय. स्वतः नावाला काही बोललं तरी चालेल बरं का, पण दुसऱ्याने कोणी काही बोललेलं चालणार नाही. आता एक फुगडीचा प्रकार घेऊया. साई फुगडी. आमची दीपाली फुगड्या खेळण्यात पटायचे बरं का. दीपालीसाठी एकदा जोरदार टाळ्या. असं ते सगळं छान खेळते. टिकांना शोभे लाल लाल पगडी, लाल लाल पगडी. टिकांना शोभे लाल लाल पगडी, लाल लाल पगडी. आवडते का पहा आमची साई फुगडी, साई फुगडी. जा. ही साई फुगडी होती आणि ती केरसूची फुगडी. आता काय झालं, लेकीचं लग्न झालं बरं का. आजकालच्या लेकीला तर स्वयंपाक पण करता येत नाही, बरोबर आहे ना. तर काय हरकत नाही, आजकाल पार्सल ऑनलाईन सगळं मागवता येतं. पण तेव्हा सगळं घरीच करायला लागायचं. आता आम्हाला काकडीचे थालीपीठ करायचे, बरोबर आहे ना. मग आता त्याच्यासाठी काकडी किसावी लागेल ना. पण बघा या काय म्हणताय, किस बाय किस. दोडक्याची गोड लागते गोड आणि दोडबाई आणि दोडक्याची गोड बाईचं गोड आणि दोडबाई आणि माझ्या आणि दोडका वेणा दादाला बायको करवेना केली केली नाही पगारी छान दोडका किसबाई केली दोडका किसबाई केली दोडका. पिंगा घेऊ पिंग्यामध्ये पण पिंगाई कशी नाव ठेवतात तुम्हाला. मग ठीक आहे, तसं असेल तर ठीक आहे. ताटावर नाही केलं. पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. तुझ्या पिंग्याने मला बोलवली गात जागवली पोरी पिंगा. पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. लेक माझा ग जावे तुझा ग आहे डॉक्टर गपोरी पिंगा. लेक माझी ग सून तुझी ग आहे इंजिनियर गपोरी पिंगा. पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. लेक तुझी ग सून माझी ग आहे भणखोर गपोरी पिंगा. लेक माझा ग जावे तुझा ग भोळा सांब गपोरी पिंगा. पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. येतं रे नाही केलं आता का? सेकंड. माझं मी सेकंड आता पण शिफ्ट चालू पुन्हा आहे. एक व्यायामाचा प्रकार घेऊया, काम करूया. 2 माय हफ्ते सेकंड नेचर जर थोडं 2 हफ्ते त्यांची ते सेकंड होती, नाईट होती नाईट. नाईट होती. मग त्याच्या माझ्या माझी नाईट होती. मला नाश्त्याला पण भेट नाही भेटला. नाश्त्याला तवली कंबर लवली, काम तवली कंबर लवली. अशी लवे तशी लवे, अशी लवे तशी लवे.
उचलकर ताम तवली कंबर लावली ताम तवली कंबर लावली ताम तवली कंबर लावली कंपनीला जी करतो किती करतो पाच सहा हजार खर्च लागला नाही रे, एवढं नाही. आय टी आर भरायचं जी एस टी नंतर काय टोटल वगैरे मला चार्ज 50,000 आहे खर्च. 10 ते 5,000 सी एचे झाले. जर मला काही डॉक्युमेंट येतात ते पैसे वगळून जातात. मला फक्त आय टी ट्रेडर चेक करायचं स्टार्टिंग हॉटेल जसं सोनीच्या दुकानात जाईन म्हणते मोराची पैठणी घेईन म्हणते अगोटा पार्लरमध्ये जाईन म्हणते ॲब्रो फेशियल करीन म्हणते अगोटा सिनेमॅक्समध्ये जाईन म्हणते लेटेस्ट पिक्चर पाहीन म्हणते अगोटा नाही रे, हे आपण दिलेलं आहे. हां हे केले का आपण असं हां हां मला वाटतं मी तेच विचार करतो. पैसे काही कमी थोडी गेले. 4,000 काय माझं जे किती खर्च 40,000 येईल ते. काय काकाच्या हाऊसमध्ये खतरनाक आहे. काका मावशीचे हाऊसमध्ये हाऊस आहे. वहिनीचं चालत मला करा माझं तुम्ही पण नक्की इन्व्हॉल्व होऊ शकता. कसा गोडा असं पाटावरचं झुळझुळ पाणी कुणीक बाई अडवलं पाटावरचं झुळझुळ पाणी कुणीक बाई अडवलं आली होती सासू माझी तिनक बाई अडवलं आली होती ननंद माझी तिनक बाई अडवलं आली होती जाऊ माझी तिनक बाई अडवलं पाटावरचं झुळझुळ पाणी कुणीक बाई अडवलं आला होता गर्दनी माझा तनेक बाई अडवलं आला होता गर्दनी माझा तनेक बाई अडवलं तनेक बाई अडवलं तनेक बाई अडवलं. धुणं धुताना कसा भेदभाव करतात. आज त्यांची कामवाली काही पण नाही आली. नेमकं वॉशिंग मशीन पण त्यांचं बंद पडलं आणि मग आता त्यांना कपडे धुवायची वेळ आली. नंदेचे म्हणा दिरांचे, तर त्या कसे कपडे धुत आहेत ते बघू. धू बाई धू कपडे धू बाई धू कपडे धू निर्मळ स्वच्छ कपडे धू निर्मळ स्वच्छ कपडे धू. वॉशिंग मशीन बंद पडली कपडे धू. कामवाली बाई नाही आली
कपडे धु. सासूबाईंचे कपडे धुते सू सू सू. ननदबाईंचे कपडे धुते सू सू सू. जाऊबाईंचे कपडे धुते सू सू सू. आमच्या यांचे कपडे धुते सू 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 सू. मी याच्यावर करायपेक्षा एवढा खर्च करायला एक कॅमेरा पण लावून द्यायचा असं मला सांगितलं असं मी कॅमेरा आहे का तो पण हा एकच आहे का बरं झालं मग काही प्रॉब्लेम नाही एकावर करतो मी हे आपलं व्हिडिओ यूट्यूबला याच्यावर या देऊ शकत लाना नाही का? कशाचा, ते काय फोटो आहे या ना लाना राजगिराचा, व्हिडिओ भेटला. या लाना कशाचा, या लाना गोंधळाचा, या लाना कशाचा, या लाना बाजरीच्या, या लाना कशाचा, या लाना मक्याचा. अरे कंपनी गेम आहे आता वैशालीने नाव घ्यायचं पण काढलं मग आमच्या बायका वैशालीने एक नाव घ्यायचं. दादा नाव घ्यायला तयार नाव घ्या नाव नाव काय नाही नाव बोलणार इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच्या कवर निपुण रावांचं नाव लिहितं तेच माझे नाव नितीन लावूनच होत काय त्याला आम्हाला गाडा शायर कहते हैं उसको. सगळ्यांनी गाणं ऐकलंच असेल. फेमस रील पण आहे होती लाल लाल कलरची बांगडी म्हटलं आहे त्याच्यावर मी थोडंसं ते जुळवलेलं आहे. लाल लाल कलरची साडी साडीचा कलर लाल साडीचा कलर लाल योगेशांचा गायकवाड योगेशांचा गायकवाड लावत होते मी कॉल लावत होते मी कॉल. आशिया खंडात भारत देशात महाराष्ट्रात आहे नाशिक जिल्हा आहे म्हणता सोन्याची स्वर्णनगरीतून घेतल्या सोन्याच्या गादीवर चांदीची ताटावर वाटीत पुढे साखरेचे खडे रमेश रावांचं नाव घेते सर्व सवासणांच्या पुढे. येवल्याची नऊवारी नाशिकची सोळी येवल्याची नऊवारी नाशिकची सोळी आणि चंद्रप्रकाश रावांची की मंजू सगळ्यात भोळी. हे तुमच्यासाठी काल स्वप्नात आली तुमची आजी काल स्वप्नात आली तुमची आजी तिने केली बटाट्याची भाजी. आपल्या लग्नाला सगळ्यांची होती नाराजी पण मिया दिली राजी त्या करड्या भाजी. अजून एक गाणं होईल ना. आज बघू मग. नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा कसा नाही आला न पाहिलं नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा सोनं नाही आला न बुगडी नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला न चोळी नाही मला नाचू मी कशी नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा या गावचा त्या गावचा माळ नाही आला न भेटी नाही मला नाचू मी कशी नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा नाचू मी कशी. बरेच जणांना असं गैरसमज आहे ना की आपली तब्येत खूप जास्त असेल तर आपल्याला नाचता येत नाही. तिच्याकडे बघून वाटलं का तुम्हाला किती छान नंबर आले होते ना. कारण ती आहे ना काम खूप करते त्याच्यामुळे तिचं शरीर खूप फ्लेक्झिबल आहे. म्हणजे असं नाही की आपण जाड असतो पण आपल्या शरीराला जर व्यायामाची सवय असेल तर आपण डान्स सुद्धा सुंदर करू शकतो. आईनी योगा आईनी योगा नको करणी आईनी योगा एवढं नको लेट का करणी. माहिती? दूध हं? नाही देणार खाऊ नाही देणार भेदभाव करणार चालेल तुला हो चालेल मला आईनी योगा नको करणी आईनी योगा नको करणी शेत तुझी काढतील शेत्या पण मारतील चालेल तुला हो चालेल मला आईनी योगा नको करणी आईनी योगा नको करणी छळ तुझा करतील हुंडा पण मागतील चालेल तुला हो चालेल मला बरं मग ये ग माझी राणी ये देवी दुर्गा बनून ये झाशीची राणी बनून ये घरातली पंथी बनून ये आणि प्रकाशाने सगळं उजळून टाक ये ग माझी राणी ये 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 ये. ही गाणी यासाठी की आजची जी आपल्या जगातली भारतात ते म्हणेल मी परिस्थिती आहे मुलींसाठी तर मुलगी आली जन्माला तिने कसं यावं याचं हे एक उदाहरण होतं. यानंतर आपण डोळा जेवणाचं गाणं घेऊया. आता डोळा जेवणाची गाणी होती आपण ज्यासाठी इथे जमलेलो आहे तिच्यासाठी काय नाव वैशाली आणि निती या दोघांसाठी ही गाडी असते पुढची. आता काही दिवसातच वैशाली आणि निती यांच्या आयुष्यामध्ये एक सुंदरसं क्षण येणार आहे ते आईबाबा होणार आहे. तर कोणाकोणाला वाटतं की मुलगी होईल त्यांनी हात वरती करायचं. मुलगी होईल असं कोणाकोणाला वाटतं तुम्हाला पण चान्स आहे. मुलगी होईल असं कोणाकोणाला वाटतं किंवा व्हावी असं कोणाकोणाला वाटतं आणि मुलगा व्हावा असं तुमचं नाही पण मुलीला पण सगळ्यांनी हात वरती केलेले आहे आणि मुलांच्या याला पण नाही केलेले. तुम्हाला कुठे काय वाटतं बाकीच्यांना जुळवावं असं वाटतं की काय काहीही झालं तरी फक्त ते आरोग्यदायी आणि बुद्धिमान असावं बस एवढं.
मित्राच्या ठिकाणी लग्न आलं. मी तर कमी होता तुम्ही मला तिकडे इकडे तुम्हाला मगाशी सांगितलं की स्त्रियांना खूप अशा भूमिका पार पाडाव्या लागतात आयुष्यात.
कधी ती आई होते, कधी ती कोणाची बहीण असते, कधी सासू असते. तर या भूमिकेतनं ती सदैव परीक्षाच देत असते आणि सगळ्या याच्यातून ती पार होते. आणि म्हणूनच स्त्रीला म्हटलं जातं बाईपण. माहितीये का पुढचं कोणाला? बाईपण भारी देवा. तर आता पुढचं जे गाणं आहे ते सगळ्या स्त्रियांना निवडून आहे. बाईपण भारी देवा. कुणाला डान्स करायचंय का? खरंच बाईपण भारी देवा ना. तुम्हाला काय वाटतं? पुढचा जन्म स्त्रीचा असावा असं वाटतं का तुम्हाला? आहे का? म्हणजे बरोबर आहे ना, स्त्रीचा जन्म कठीण आहे ना, मान्य करता? धन्यवाद. यानंतर एक छानसं त्याच्यानंतर आहे ना एक मॉडर्न डोहाळ जेवणाचं आमचं गाणं होईल आणि आमचा कार्यक्रम संपेल. त्याच्यानंतर तुमच्या कोणाला डान्स करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मॉडर्न डोहाळे आहेत तर सासू आणि सासऱ्यांनी त्यांच्या पाळण्याच्या मागे दोघांच्या मागे उभं राहायचं. सासू सासरे दोघांनी. आणि गाण्याचे बोल आहेत थोडीफार ऍक्शन वैशालीनी पण करायचे बरं का त्याच्यामध्ये. ठीक आहे.
डोहाळ्याची जात चायनीज मला खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्याची जात चायनीज मला खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात बासुंदी अन खीर गवले वळुनी करा साखर भातावरती धार तुपाची धरा तऱ्हेच्या पक्वानांनी भरावी परात रसमलाई खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्याची जात चायनीज मला खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात फळाफुलांनी नेहमी तुम्ही करा मोखरात सुकामे ठेवा माझ्या सदा कपाटात रोज रोज नकाकडे जाऊ ऑफिसात पाणीपुरी खावी वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्याची जात चायनीज मला खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात दिवसभर वाटे मला पडूनी राहावे साऱ्या घराने माझ्या दिसतीस असावे पाठीवरुनी फिरवा आई तुमचा प्रेमळ हात कटलेट आमलेट खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्याची जात चायनीज मला खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात सासऱ्यांना सांगा आणा प्रत्येकजण टॉफी मला बाई प्यावी वाटे बरिस्ताची कॉफी सर्वांना सांगा मला ठेवा आनंदात डोसा उत्तपा खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्याची जात चायनीज मला खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात रुसून बसले तरी तुम्ही नका रागवू माझ्या डोहाळ्यांना नका नावे हो ठेवू मुलगा तुमचा लाखातला सून मी लाखात बर्गर पिझ्झा खावा वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्याची जात चायनीज मला खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात रोज आणा ड्रेस त्यावर मॅचिंग सेट दिवसभर पाहत राहील मी इंटरनेट टीव्ही पाहीन गात राहील मी माझ्या तालात पावभाजी खावी वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात हो तुमचा नको आमटी भात सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्याची जात चायनीज मला खावे वाटे नको आमटी भात तुमचा नको आमटी भात हो तुमचा नको आमटी भात चांगले ना स्वस्त आहे कढी भात तुमचे पैसे खर्च करायला नाही लावत ती चांगली गोष्ट आहे कोणती दीदी डान्स करणार आहे ना तिचं नाव नाही माहिती मला सोनल सोनल आता आपण छानसा सोनलचा डान्स छान प्रकारे मॅनेज केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या मावशीच दाखवून दिली. तुमचे खूप मनापासून आभार मानतो आणि तेच प्रकारे त्याच्यामुळे त्यांचं पण आभार मानतो. पण आभार मानेल मी पण तिचा डान्स आवडला तर